तर हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज मित्रांनो डेली व्लॉगिंगचा डे 14th आणि मी गेलो होतो कॉलेजला, निघालो होतो म्हणजे ह्या दोघांसंग. आणि हे दोघांनी कॉलेज या याड्याने तर बॅग कालच्याला विसरून गेला केबिनमध्ये पीटीच्या सरांच्या. आणि आज पीटीचे सरच आले नाही लॉक केबिनला. तर बस तसाच उद्या पण आम्ही सकाळ सकाळ जाणार ट्रिपला. आला याची बॅग भेटन का नाही काय माहिती. आता डायरेक्ट 2-3 दिवसांनी सोमवारी डायरेक्ट आता. मग गाईज कॉलेजवरनं घरी आलो आणि घरी येऊन गॅलरीत जरा थांबलो होतो तर बघतोय भाई मुंगूस. म्हणलं आज दिवस चांगला जाणार, काय विषय नाही. पण नंतरून बघितलं तर अजून एक मुंगूस, मग बघितलं तर अजून एक मुंगूस. एक नाही, दोन नाही, तीन मुंगूस. आणि म्हणजे 2 पिल्लं होती आणि एक मोठी, म्हणजे त्यांची मम्मी आणि 2 बेबी मुंगूस होते. बघू शकता तुम्ही कसे चालते ते. बघा बघा बघा, दिसले का. आणि गाईस त्यांना रामाची शपथ घातलं, लगेच माझ्याकडे बघत होते. बघा बघा कसे 2 जण बघते ते. बघा याकला तर कळलंच ना आवाज कुठनं आला. तिसऱ्याने थोडं लेट बघितलं, पण बघितलं भाई त्याने, पण शपथ व्हायला नाही घालवली. मग गाईज आपण आलो केस कापायला. केस बिस कापली आणि आपण आलो टेरेसवर आंघोळ विंगोळ करून. बघू शकता केस कापल्यानंतरचा माझा लुक. आणि मग झाडाला पाणी घातलं. अंदाज बघा गाईज, निशाणा बघा माझा, हे गेलं डायरेक्ट. मग गाईज आपल्याला जरा मी बाहेर जायचं होतं, मित्राकडे जरा काम होतं. मग काय आपण जरा जर्किंग बिर्किंग घातलं. ओके मध्ये बाहेर लय थंडी होती भाई बेकारवाली. मग काय जर्किंग बिर्किंग घालून निघालो. मग काय आपण जरा आलो मित्राकडं. बघा यो मित्र आहे आपला सार्थक, नाव आहे याचं सार्थक भाऊ. मग काही सार्थक भाऊला भेटून आपण निघालेलो घरच्या दिशेने. आता आपला ब्लॉग इथंच एंड करू. जाम थंडी वाजत होती. चला बाय बाय.